पहाटेची वेळ होती. पल्लवीने तुळशीला पाणी घालून दिवसाची सुरुवात केली. पल्लवी गरोदर होती, म्हणून आज तिला रेग्युलर चेकअपसाठी आणि तिच्या काही टेस्ट केल्या होत्या ते रिपोर्ट डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी जायचं होतं. ती पटकन तयार झाली आणि राहुलला सांगून डॉक्टरांकडे गेली. पल्लवी दवाखान्यात पोहोचली तेव्हा दवाखान्यात खूप गर्दी होती. पल्लवीने नाव नोंदणी केली आणि बाकावर जाऊन बसली. जवळपास 3 तासानंतर पल्लवीचा नंबर लागला. पल्लवी म्हणाली, मॅडम आत येऊ का? डॉक्टर म्हणाल्या, ये पल्लवी बस. काय म्हणते तुझी तब्येत? तू काळजी घेतेस ना? पल्लवीने गालात हसून होकारार्थी मान हलवली. डॉक्टर म्हणाल्या, पल्लवी तुझे रिपोर्ट्स मी पाहिले. हे काय चाललंय पल्लवी? पल्लवी तुझे रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह निघालेत. कसे? पल्लवीने रिपोर्ट्स पाहिले आणि हसायला लागली. डॉक्टर आश्चर्याने तिच्याकडे बघत मनात विचार करू लागल्या की ही अशी का वागते? स्त्रिया अशा रिपोर्ट्स बघून रडतात, आतून तुटतात, बेशुद्ध होतात, स्वतःचं भान हरपतात, पण ही हसत आहे. डॉक्टरांनी विचारले, काय झालं पल्लवी? यावर पल्लवी म्हणाली, काही नाही मॅडम. डॉक्टर म्हणाल्या, पल्लवी मी मागच्या वेळी तुला HIV संसर्ग आजाराबद्दल माहिती दिली होती. त्यातलं तुला काही कळलं होतं का? पल्लवी म्हणाली, हो मॅडम. डॉक्टर म्हणाल्या, हा आजार कोणकोणत्या गोष्टींमुळे होतो हेही सांगितलं होतं आणि हा आजार आईपासून बाळाला होऊ शकतो हेही सांगितलं होतं, आठवतं ना? पल्लवी म्हणाली, हो मॅडम. यावर डॉक्टर म्हणाला, मग हे कसं काय घडलं? पल्लवी तुझं वय फक्त 21 वर्ष आहे. तुझ्यासमोर तुझं संपूर्ण आयुष्य आहे. हे आयुष्य तू असंच जगणार आहेस का? पल्लवी मी तुला आता जे काही विचारेल ना त्याची नीट उत्तरं दे. तुझं लग्नाआधी कुणावर प्रेम होतं का? पल्लवीने नकारार्थी मान हलवली. कोणाशी तुझे शारीरिक संबंध होते का? पल्लवीने पुन्हा नकारार्थी मान हलवली. तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली होती का? पल्लवी म्हणाली, नाही. डॉक्टर म्हणाल्या, ठीक आहे पल्लवी, तू तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठव. मला त्याच्याबरोबर काही महत्त्वाचं बोलायचं आहे. पल्लवी घरी गेली आणि तिने राहुलला डॉक्टर मॅडमांचा निरोप दिला. 3-4 दिवसात राहुल डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाल्या, बसा. पल्लवीने तुम्हाला सगळं सांगितलं असेल. राहुल म्हणाला, नाही मॅडम, तिने काहीच सांगितलं नाही. मग डॉक्टर म्हणाल्या, तुमची पत्नी पल्लवी HIV पॉझिटिव्ह आहे हे माहीत आहे का तुम्हाला? यावर राहुल म्हणाला, नाही डॉक्टर. डॉक्टर म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही मला आता सगळं खरं काय आहे ते सांगा. राहुल म्हणाला, मॅडम मी HIV पॉझिटिव्ह आहे आणि ही गोष्ट पल्लवीला आणि तिच्या घरच्यांना माहीत आहे. आमचा साखरपुडा झाल्यानंतर मी तिच्या घरी सगळं सांगितलं, पण त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी निमूटपणे आमचं लग्न लावून दिलं. डॉक्टर संताप व्यक्त करत म्हणाल्या, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलंय ते? तुम्ही एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि आता त्यात तिच्या गर्भात वाढणारा तो निष्पाप जीव, तो तर या जगात अजून आला पण नाहीये. तुम्ही आता एकटे का आलात? तिला का नाही आणलं? तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन उद्या पुन्हा या. निघा आता. राहुल तिथून निघून गेला, पण डॉक्टरांच्या मनातले पल्लवी विषयीचे विचार जात नव्हते. असं काय झालं असेल की पल्लवीला सगळं माहीत असूनही तिने लग्न करायला होकार दिला? 8 दिवसानंतर पल्लवी एकटीच दवाखान्यात गेली. पल्लवीला बघून डॉक्टर म्हणाल्या, तुझा नवरा का नाही आला सोबत? यावर पल्लवी म्हणाली, ते कामावर गेलेत म्हणून मी एकटीच आली. डॉक्टर म्हणाला, ठीक आहे पल्लवी, आता मी तुला जे काही विचारेल
त्याची नीट विचार करून उत्तरं दे. पल्लवी, तुझा नवरा HIV पॉझिटिव्ह आहे हे तुला लग्नाआधी माहीत होतं? हे ऐकून पल्लवी काही न बोलता शांत बसून होती. मग डॉक्टर म्हणाल्या, असं शांत बसून चालणार नाही. पल्लवी, काय झालंय मला सांग. तुला सगळं माहिती असून सुद्धा तू असं पाऊल का उचलले? स्वतःचा जीव का धोक्यात टाकलास? याचं खरं काय ते कारण मला सांग. बोल पल्लवी. डॉक्टरने पल्लवीच्या खांद्यावर धीराचा हात ठेवत तिच्या जवळ बसल्या. पल्लवीला धीर वाटला आणि तिने मनातल्या भावनांना व्यक्त करायला सुरुवात केली आणि ती रडायला लागली. खूप रडल्यानंतर ती थांबली. डॉक्टरांनी तिला पाणी दिलं, तिला शांत केलं. त्यानंतर पल्लवीने बोलायला सुरुवात केली. मॅडम, आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. 5 बहिणी आणि 1 भाऊ, आई वडील असा माझा 8 जणांचा कुटुंब होता. माझे बाबा हातमजुरीचे काम करायचे आणि आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करायची. त्याच्यावरच आमचं घर कसं बसं चालायचं. कित्येक रात्र आम्हाला उपाशीच काढाव्या लागायच्या. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी जास्त शिकू शकले नाही. घरात मी मोठी असल्यामुळे पोरगी 10वी झाली, आता तिचं लग्न लावून देऊ या विचाराने आईबाबांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. 4-5 स्थळ बघितल्यानंतर राहुलचं स्थळ आलं. राहुल चांगल्या कामाला आहे, घरदार चांगलं आहे, शेती चांगली आहे असा विचार करून घरच्यांनी माझं लग्न पक्क केलं. साखरपुडा झाला. त्यानंतर राहुल आणि त्याच्या घरच्यांनी सगळं सांगितलं. राहुल वाईट धंद्याला लागला होता, त्यातूनच त्याला हा रोग झाला. ही गोष्ट त्यांनी साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितली. आई बाबा बोलत होते. त्यांनी आधी आपल्याला काहीच कल्पना दिली नाही. आता काय करायचं? साखरपुडा मोडला तर पुन्हा पोरीशी लग्न कोण करेल? समाजात बदनामी होईल ती वेगळीच. साखरपुडा मोडलेल्या पोरीशी कोण लग्न करणार? आपली परिस्थिती अशी गरिबीची आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना कळलंय तर कळलंय, काही फरक पडत नाही. आपण करूया आपल्या पोरीचं लग्न. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण त्यावेळी काहीच करता आलं नाही. आधी सांगितलं असतं तर जमलेलं लग्न मोडता आलं असतं. पण साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितलं, कारण त्यांनाही माहीत होतं साखरपुडा झाला की हे लोक काहीही करू शकणार नाही. त्यांनी आम्हाला फसवलं हे मला कळालं होतं. मी गप्प राहिले आणि लग्नाला उभी राहिली. तर लग्नाला फक्त माझं शरीर उभं होतं, कारण आत्मा तर आधीच मेला होता. लग्नानंतरही त्याच्या घाणेरडे कृत्य सुरूच होते. मला वाटलं लग्नानंतर सुधारेल, माझ्यावर प्रेम करेल, पण असं काहीच घडलं नाही. मला खूपदा वाटलं सोडून जावं, कुठेतरी पळून जावं, पण नाईलाज होता. आता मला असंच आयुष्य जगायचं आहे हे मी स्वीकारलं. पल्लवीचे हे सगळं बोलणं ऐकून डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी डॉक्टरही एक माणूसच आहे. तिचं मन भरून आलं. तिने पल्लवीला शांत केलं आणि धीर दिला. तुझ्यासोबत जे काय घडलंय ते जाऊ दे, पण आता या बाळासोबत आपल्याला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये. तू तुझ्या बाळाला यातून वाचवू शकतेस, पण तुला त्यासाठी राहुलला दूर करावं लागेल. कळतंय का मी काय बोलते? तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या सोबत आहे. राहुलला त्याच्या केलेल्या चुकीबद्दल शिक्षा नक्की होईल. त्यांनी तुला फसवलं आणि त्याची शिक्षा त्याला कोर्टातून मिळेल. मॅडम, आमच्याकडे तेवढा पैसा नाही. पल्लवी, तुला मी सांगितले ना, तुला काळजी करायची गरज नाहीये. ते मी बघेल. तू फक्त आता आनंदी राहा. स्वतःसाठी नाही तर त्या चिमुकल्या जीवासाठी. तू जे भोगलंस ना ते या निष्पाप जीवानी नाही भोगायचं. ते बाळ जन्माला येईल आणि सुदृढ होईल. तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणत
डॉक्टरने तिची जबाबदारी घेतली. अशा कितीतरी पल्लवी या जगात असतील. चूक कोणाचीही असो, भोगावं मात्र स्त्रीलाच लागतं. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.